नमस्कार. आज होतो रविवार. मग रविवारचा काहीतरी स्पेशल करू कसं वया. मग आज ठरवलंय मी बटर चिकन आणि पराठा करूचो. चिकन आणलंय हे बघा. इकडे गेल्यावर मी आता चिकन पण कापूक शिकलंय. तर भाई तेवढे चिकनचे तुकडे केलंय. त्याका आता मसाला लावूया. मीठ घातले आधी, मग त्याच्यात घालायची हळद, मिरची पावडर, तंदुरी मसाला, दही 3-4 चमचे आणि लिंबूचा रस, अर्धा लिंबूचा रस घाला. आणि मेन म्हणजे त्याच्यात घाला अर्धा चमचो आलं लसूण पेस्ट आणि व्यवस्थित मसाला त्या चिकनला लावून घ्या आणि 1 तासभर लावून ठेवा. आता मसाल्यासाठी उभं चिरून घेतलंय कांदो, टोमॅटो. तेलावरती ना छान असो कांदो परतून घ्यावा. कांदो परतलो की त्याच्यात घाला मिरची, आलं, लसूण, टोमॅटो आणि काजूगर. ह्याना मस्त ग्रेव्ही असं दाटसरपणा येता. शेवटी घाला 3-4 बेडगी मिरची. कलर पण छान येता आणि तिखट पण होता. आता पाणी घालून व्यवस्थित शिजून घ्या. यात थंड होईसर चिकन बटरवर छान पैकी भाजून घ्या. एक 10 मिनिटं लागतात, पण मस्त भाजून घ्यायचा तर ती चव येतली. भाजून झाला चिकन. आता फोडणी देऊया. बटरवर घातलंय मिरची पावडर. ह्याना कसं कलर मस्त येता. ती व्यवस्थित परतून घेतलास की त्याच्यात घातला तो मसालो वाटून घेतलेलो बारीक एकदम. मीठ घाला जेवढा या मसाल्याक लागत तेवढा. चिकन मध्ये घातलेला असा ऑलरेडी. या व्यवस्थित परतला तेल सुटसर की त्याच्यात मग घाला मलाई किंवा पाणी. या सगळा झाला ना की त्याच्यात मग भाजलेला चिकन घालायचा आणि शेवटी कोथिंबीर घालून मस्तपैकी तयार होता बटर चिकन घरातल्या घरात. आता त्याच्याबरोबर चपाती पण खाऊ शकतात. मी जरा काहीतरी पराठे केलंय. चपातीचं गोळं घेतलंय, पातळ अशी चपाती लाटून घेतलंय, त्याच्यावर घातलंय मग 1 चमचा तूप, मिरची पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्याची अशी गोल गोल सुरळी करून घ्यायची. सुरळी झाली की मधून कापून घ्या की त्याचं परत तसं गोल गोल वळून गोळ करून घ्यायचो. हे बघा दाखवते तसं. आणि हलक्या हातांना लाटून घ्या. पातळसर लाटा. हे बघा झाल्यावर आता लाटून भाजूया. एका बाजून जराशी घ्या मग उलटी परता. भाजताना सुद्धा जरासं तूप लावून भाजा की मग छान लागता. हे बघा छान तयार पराठा. हे असा खावा. आवडताला तुमका करून बघा.